1 सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रालयावर निघणाऱ्या ओबीसी एल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर 26 ऑगस्ट रोजी हिंगोलीतील शासकीय विश्रामगृहात ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित केली आहे। परभणी जिल्ह्यात 5,000हून अधिक सभासद आणि 96 संस्थांचे जाळे असतानाही वर्षभरात 2,63,000 लिटर दूध संकलित झाले असून 6 तालुक्यात शीतकरण सुविधा नसल्याने विस्ताराला अडथळा येत आहे। नांदेडच्या मुख्य बसस्थानकात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली असून महिन्याभरात 15 ते 20 प्रवाशांचे लचके तोडल्याने मनपा व प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे। लातूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत 92 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून 3,066 कोटींच्या गुंतवणुकीतून 4,000हून अधिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। उकाडा, ऊन आणि पावसाच्या खेळामुळे धाराशिव जिल्ह्यात विषम हवामानाचा फटका बसून व्हायरल फीवर आणि सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले असून रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या लांब रांगा दिसत आहेत।